मध्य प्रदेशातील वादग्रस्त बागेश्वर धाम सरकार असा नावाने प्रसिद्ध असणाऱ्या बाबाकडे भारताचे माजी सरन्यायाधीश BR गवई यांनी सहकुटुंब भेट दिली आणि या बागेश्वर बालाजीचं दर्शन घेतलं। त्यांच्यासोबत गवई यांच्या पत्नी तेजस्विनी गवई आणि मुलगा ज्योतिरादित्य गवई उपस्थित होते। यावेळी गवई कुटुंबाने विधीपूर्वक पूजन करत देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना केली। दर्शनानंतर त्यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्रींची भेट घेऊन आशीर्वाद घेतला। या भेटीत धार्मिक आणि सामाजिक विषयांवर चर्चा झाली। शास्त्रींनी त्यांना बालाजीची पवित्र प्रतिमा भेट दिली। यावेळी गवई यांनी धामातील कॅन्सर रुग्णालय आणि सामाजिक उपक्रमांची पाहणी करून त्यांचं कौतुक केलं। गुरुकुलातील विद्यार्थ्यांची संवाद साधत संस्कृत शिक्षणाच्या उपक्रमालाही दाद दिली। सनातन संस्कृती बळकट करण्यासाठी असे उपक्रम महत्त्वाचे असल्याचंही गवई म्हणाले, अशी माहिती। आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे नेते आणि पुरोगामी चळवळीतले कार्यकर्ते युवराज मोहिते। युवराज मोहितेजी, गवई म्हणतायत सनातन धर्माच्या प्रगतीसाठी असे उपक्रम गरजेचे आहेत आणि बागेश्वर धाम सरकारच्या दर्शनासाठी सहकुटुंब जात आहेत। माननीय माजी न्यायमूर्ती गवई साहेब, हास्यास्पद आहे आणि विदारक चित्र आहे। याचं कारण असं की ज्या सनातन धर्म आणि सनातन संस्कृतीबद्दल ते बोलतायत, ही संस्कृती जर आज असती तर ते सरन्यायाधीश झाले नसते। ते सरन्यायाधीश झाले ते कारण संविधानामुळे झाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमुळे झाले। त्यांचे वडील किंवा रासू गवई वगैरे सगळी जी मंडळी आहेत, यांना जी सत्तापद सगळी जी मिळाली ती केवळ आणि केवळ बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांची चळवळ आणि संविधानाच्या अधिकारामुळे, संविधानातील जी मूल्य आहेत त्या मूल्य व्यवस्थेमुळे त्यांना ही पदं मिळालेली आहेत। आता सरन्यायाधीश झाल्यानंतर त्यांनी खूप गोडवे गायले बाबासाहेबांचे वगैरे, आणि अशा पद्धतीने जर असा एक मोठा माणूस ज्याच्या सगळा पायाच बाबासाहेबांच्या विचारांमुळे आहे आणि त्यामुळेच त्यांना एवढं मोठं पद मिळालेलं आहे, असा माणूस या बागेश्वर सारख्या भोंदू बाबाकडे जात असेल। आताच तुमच्या याच्या आधीची बातमी खरातची होती। या खरातच्या पार्श्वभूमीवर ते जर अशा भोंदू बाबाकडे जात असेल, कारण तो एक्सपोज झालेला आहे। सलोनी नावाची एक जादूगार आहे, तिने हा कशा पद्धतीने करतो, याच्या आच्छाला की काय आहे आणि याचं काय ते खेळ आहे, तर तिने ओपन केलेला आहे। अशा बाबाकडे जाणं एका सरन्यायाधीशाने, मला असं वाटतं हा त्या सरन्यायाधीश पदाचा अपमान आहे, संविधानाचा अपमान आहे। आणि त्याचबरोबर त्यांनी ज्या बाबासाहेबांच्या नावाने गळे काढतायत तो बोगसगिरी आहे आणि त्यांचाही तो अपमान केलेला आहे। आपण आशा करूयात युवराज मोहितेजी, या सगळ्या प्रकरणात माननीय माजी न्यायमूर्ती गवई यांची सुद्धा प्रतिक्रिया मिळेल। त्यांची भूमिका जाणून घेण्याचा आपण नक्की प्रयत्न करू। तुर्तास धन्यवाद आपल्या या इनपुटसाठी, प्रतिक्रियेसाठी।